तमाम लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी, कारण लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पाहू शकता 1500 रुपये तब्बल त्या खात्यामध्ये आले आहे। ते तुम्हाला स्क्रीनशॉट दिसत आहे। सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे आलेले आहेत आणि काही अपात्र जिल्हे राहिले असतील ते मला कमेंटमध्ये कळवायचं कोणाच्या खात्यामध्ये आले नाही आले। सर्वात महत्त्वाचे म्हणजे एकनाथजी शिंदे साहेबांनी योजना सुरू केली होती, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना। याचे पैसे काही दिवस झाले रोखले होते, पण तब्बल आता काय झालं माहिती आहे का, जानेवारीच्या आधीच डिसेंबरमध्ये 1500 रुपये सर्व महिलांच्या खात्यामध्ये आले आणि जानेवारीमध्ये तुमच्या खात्यामध्ये किती येतील तुम्हाला माहिती आहे, 2100 रुपये तब्बल पर मंथ आता येणार आहे। कारण की एकनाथजी शिंदे साहेबांनी जी योजना सुरू केली आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, या योजनेची सर्वात महत्त्वाचं म्हणजे सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे येण्यास सुरुवात झालेली आहे आणि आता एकही स्त्री तिथं काय वंचित राहणार नाही। या सर्वांची आता बँकमध्ये गर्दी वाढायला लागली आणि म्हणजे सर्वात महत्त्वाचं ते ज्या बी महिला अपात्र झालेल्या आहेत त्यांना काय करायचं, मला रिसबमिटचे फॉर्म पण भरता येतील आणि ज्या महिला राहिल्या असतील त्यांच्यामध्ये तिथं फॉर्म भरता येतील। कारण की जानेवारी 2025मध्ये महिलांना आता एक सवलत मिळणार आहे, सर्व महिलांचे तिथं फॉर्म अप्रूव्हल करण्यात येतील। कारण की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत खूप महिला असे काय अपात्र राहिले आहेत, काही महिलांनी फॉर्म भरलेले आहेत, काहींचे नाही भरले, त्यामुळे काय आता सर्व महिला तिथं आधी एक बार फॉर्म भरू शकतात। त्यामुळे काय करायचं, तुम्हाला काहीच नाही करायचं, कारण की जे बी पहिले तुम्ही अपडेट केले होते, जे बी फॉर्म जसे भरले तसेच फॉर्म त्याचं स्टेप बाय स्टेप तुम्ही भरावं लागतं। तुम्ही घर बसल्या पण फॉर्म भरू शकता तुमच्या मोबाईलवरनं आणि कसे भरायचे ते जर पाहायचं असेल तर तुम्हाला मी एक डेडिकेटेड व्हिडिओ आणणार आहे। सर्वात महत्त्वाचं म्हणजे अपडेट आल्यानंतर तुम्हाला सांगणार आहे मी घर बसल्या तुम्ही फॉर्म कसं भरू शकता कोणाला 1 रुपया न देता। डॉक्युमेंट्स काय लागणार त्यासाठी काय करावं लागेल, तुम्हाला चॅनलला सबस्क्राईब करावं लागेल आणि सबस्क्राईब करणं फ्री ऑफ कॉस्ट आहे। त्यामुळे काय आहे, सर्व महिलांना आता फक्त या चॅनलला सबस्क्राईब करायचं, सबस्क्राईब केल्यानंतर कुठलीही योजना असो आणि तिच्यामध्ये काही बी अपडेट आला आणि कोणत्या महिला अपात्र होतील आणि खूप महिलांची नाव याच्यामधून आता कमी करण्यात येत होते, पण आता एकही महिला अजून अपात्र झाली नाही आहे आणि काही महिला होतील किंवा नाही होतील हे पण तुम्हाला मी पुढे सांगणार। त्यामुळे काय करायचं आहे, स्पेशल अपडेट लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करायचं, कुठलीही छोटी मोठी अपडेट आल्यानंतर मी तुम्हाला लवकरात लवकर सांगण्याची कोशिश करणार आहोत। त्यामुळे तुम्हाला काय करायचं माहिती आहे का, हा व्हिडिओ सर्वात पहिले ज्या महिलांचे पैसे आता आलेले आहेत त्या महिलांनी याच्यामध्ये कमेंट करायचे की तुमच्या खात्यामध्ये 1500 रुपये आले आहेत। आणि आता तुम्हाला माहिती आहे का, तुम्ही अंगणवाडी सेविकेकडे पैसे फॉर्म दिले होते त्यांच्यामध्ये अप्रूव्हल झालेले होते आणि महिलांना तब्बल आता 9000 रुपये त्यांच्या खात्यामध्ये आलेले आहेत। त्यामुळे तुम्ही काय करायचं माहिती आहे का, तुम्हाला आतापर्यंत किती रुपये मिळाले ते पण मला कमेंटमध्ये कळवायचं। तुमचं गाव कोणतं आहे, याच्यामधला तुमचा जिल्हा कोणता हे पण सांगायचं। कारण की माहिती आहे का, काही जिल्ह्यांना आधीच पैसे मिळाले होते आणि काही जिल्ह्यांना आता सुरुवात झालेली आहे। कारण की 25 डिसेंबरपासून तर तुम्हाला आता माहिती आहे 1 जानेवारीपर्यंत सर्व महिलांच्या खात्यामध्ये पैसे येण्यास सुरुवात झाली आहे आणि खूप महिलांचे आले आणि तुमचे बँक डिटेल्स तिथं काय आहे लवकरात लवकर अपडेट करून टाकायचं आहे। आधार लिंक नसेल तर आधार लिंक करायचं आहे, कारण की महिलांच्या खात्यामध्ये बँक प्रॉब्लेम खूप येत आहे। त्यामुळे तुम्हाला बँक पण तिथं द्यायचं आहे, कारण की महिलांच्या खात्यामध्ये सर्वांचे पैसे आलेले आहेत। त्यामुळे तुमचे बी आता लवकरात लवकर येणार आहे। त्यासाठी तुम्हाला काय करायचं, तुमचे डिटेल्स लवकरात लवकर चेक करायचे, तुमचं आधार लिंक आहे का नाही आहे आणि ते सर्व चेक केल्यानंतर तुमच्या खात्यामध्ये पैसे येऊन जातील। तोपर्यंत भेटूया नेक्स्ट पार्टमध्ये। जय हिंद, वंदे मातरम, जय शिवराय।